Hi students, in our last lecture we have seen thermodynamic state variables and PV diagrams. Okay, now in today's lecture we are going to see the next point, which is thermodynamic process. Next point is thermodynamic process. What is meant by the thermodynamic process? The process in which system changes its state from initial state to final state is called as the thermodynamic process. What is meant by the thermodynamic process? The process in which system changes its state from initial state to final state. म्हणजे अशा ज्या प्रोसेसमध्ये सिस्टीम स्वतःची स्टेट काय करते, चेंज करते आणि कुठून कुठे तर इनिशियल स्टेटपासून फायनल स्टेटमध्ये, मग अशा प्रोसेसला काय म्हटलं जातं तर थर्मोडायनॅमिक प्रोसेस असं म्हटलं जातं. आता ज्या वेळेस एखादी सिस्टीम स्वतःची स्टेट इनिशियल स्टेटमधून फायनल स्टेटमध्ये चेंज करते, याचा अर्थ इथे बघा एक एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला. सपोज एखाद्या कंटेनरमध्ये तुम्ही वॉटर घेतलं आणि ते वॉटर तुम्ही बॉईल करायला ठेवलेलं आहे, म्हणजे इथं तुम्ही त्याला हीट सप्लाय केलेली आहे. ते कंटेनर आणि त्याच्यामध्ये असणारं वॉटर ही काय झाली, सिस्टीम झाली. तुम्ही सिस्टीमला सपोज हीट दिली तर काय होणार सांगा मला, त्याच्यामध्ये असणारं जे वॉटर आहे ते गरम व्हायला सुरुवात होईल, त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होईल, म्हणजे त्या सोर्सकडून, हीटच्या सोर्सकडून त्या सिस्टीमला हीट सप्लाय केली जाईल. सिस्टीमनी हीट गेन केली, म्हणजे ही जी हीट आहे ती कसली आहे, पॉझिटिव्ह आहे. आणि सिस्टीमचं टेम्परेचर इन्क्रीज झालं, म्हणजेच वॉटरचं टेम्परेचर इन्क्रीज झालं. वॉटरचं टेम्परेचर इन्क्रीज झाल्यामुळे वॉटरनी सराउंडिंगमध्ये हीट ट्रान्सफर केली, बरोबर. वॉटरचं टेम्परेचर आता जास्त आहे आणि आजूबाजूला असणाऱ्या सराउंडिंगचं टेम्परेचर कमी आहे, मग इथं त्या वॉटरनी सराउंडिंगमध्ये हीट ट्रान्सफर केली आणि त्या सिस्टीमची स्टेट आत्ता पहिल्यांदा कोणती होती, लिक्विड स्टेट होती, आणि त्यानंतर ती कशामध्ये कन्वर्ट झाली तर स्टीममध्ये, म्हणजेच व्हेपर म्हणजेच गॅसमध्ये कन्वर्ट झाली. लिक्विड स्टेटचं कन्व्हर्जन गॅसेस स्टेटमध्ये झालं आणि ही जी इथं स्टेट चेंज झालेली आहे ती कशामुळे झाली तर हीट सप्लाय केल्यामुळे झालेली आहे. मग अशा ही जी प्रोसेस आहे, ज्या प्रोसेसमध्ये वॉटरची स्टेट बदलली आणि व्हेपरमध्ये कन्वर्ट झाली, या प्रोसेसला काय म्हटलं जातं, थर्मोडायनॅमिक प्रोसेस असं म्हटलं जातं. मग थर्मोडायनॅमिक प्रोसेस म्हणजे काय तर द प्रोसेस आहे ज्या प्रोसेसमध्ये सिस्टीम स्वतःची स्टेट एका स्टेटपासून दुसऱ्या स्टेटमध्ये कन्वर्ट करते, आणि कन्वर्ट करत असताना बघा इनिशियल स्टेट आहे, फायनल स्टेट आहे, डायरेक्ट कन्व्हर्जन होतं का, नाही. इनिशियल स्टेटमधून फायनल स्टेटमध्ये जात असताना नंबर ऑफ स्टेट्समधून त्या प्रोसेसला जावं लागतं. मग इथे काय होतं तर त्या दरम्यान सिस्टीम हीट गेन करते, सिस्टीम सराउंडिंगला हीट सप्लाय करते, त्यानंतर सिस्टीमवर वर्क केलं जातं, सिस्टीम सराउंडिंगवर वर्क करते. म्हणजे काय काय लक्षात आलं का बघा, सिस्टीमला हीट मिळते त्यावेळेस सिस्टीम सराउंडिंगवर वर्क करते. ज्या वेळेस सराउंडिंगकडून हीट सिस्टीमला मिळते त्यावेळेस काय सांगितलं, वर्क कुणावर केलं जातं, सराउंडिंगवर. आणि ज्या वेळेस सराउंडिंगमधून हीट सप्लाय होते सिस्टीमला त्यावेळेस सिस्टीम कुणावर वर्क करणार आहे, सराउंडिंगवर. आणि सिस्टीम सराउंडिंग आणि सराउंडिंग सिस्टीम यांच्यामध्ये एकमेकांच्यावर काय केलं जाईल, वर्क केलं जाईल. ओके, तर आता इथे काय काय सांगितलं बघा, सिस्टीमला हीट मिळते, सिस्टीम हीट सराउंडिंगला देते, सिस्टीमवर वर्क केलं जातं, सिस्टीम सराउंडिंगवर वर्क करते. ओके, हे सगळं जे आहे, ह्या सगळ्या प्रोसेसेस होत असताना त्या सिस्टीमच्या स्टेट व्हेरिएबल्समध्ये काय होतात, चेंजेस होतात. स्टेट व्हेरिएबल्स म्हणजे कोणते आहेत तर प्रेशर आहे, व्हॉल्यूम आहे, टेम्परेचर आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही हीट देताय आणि त्या सिस्टीमची स्टेट एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये कन्वर्ट होते,
त्यावेळेस काय होतं तर त्या प्रोसेसमध्ये सिस्टीमच्या स्टेट व्हेरिएबल्समध्ये म्हणजेच त्या वॉटरच्या प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर हे जे स्टेट व्हेरिएबल्स आहेत, मास आहे, याच्यामध्ये काय होतो चेंज होतो. मग सिस्टीम व्हेरिएबलमध्ये होणारे हे जे चेंजेस आहेत ड्युरिंग थर्मोडायनॅमिक प्रोसेस ते कसे असतात तर इनफायनाइटसिमली स्मॉल चेंजेस असतात. कसे आहेत बघा, इनफायनाइटसिमली स्मॉल चेंजेस कशामध्ये होतात तर थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबल्समध्ये होतात. ओके, म्हणजे ज्या वेळेस थर्मोडायनॅमिक प्रोसेस ऑकर होते त्यावेळेस काय होतं त्याच्या स्टेट व्हेरिएबल्समध्ये सिस्टीमच्या इनफायनाइटसिमली स्मॉल चेंजेस होतात. बरोबर, मग अशी जी सिस्टीम आहे ज्या सिस्टीममध्ये थर्मोडायनॅमिक प्रोसेसमध्ये काय होतात तर इनफायनाइटसिमली स्मॉल चेंजेस स्टेट व्हेरिएबल्समध्ये होतात, अशा सिस्टीमला काय म्हटलं जातं बघा, क्वाझिस्टॅटिक सिस्टीम. क्वाझिस्टॅटिक सिस्टीम असं म्हटलं जातं. म्हणजेच क्वाझिस्टॅटिक सिस्टीम म्हणजे काय असेल तर सिस्टीम इन विच चेंजेस इन स्टेट व्हेरिएबल्स आर infinitesimally small. This system is called as the quasi-static system. आता क्वाझिस्टॅटिक सिस्टीम म्हणजे काय कळालं का बघा सगळ्यांना. क्वाझिस्टॅटिक सिस्टीम म्हणजे काय असते तर ती एक अशी सिस्टीम आहे ज्या सिस्टीममध्ये स्टेट व्हेरिएबल्समध्ये होणारे चेंजेस हे कसे असतात इनफायनाइटसिमली स्मॉल असतात. अशा सिस्टीमला काय म्हटलं जाईल क्वाझिस्टॅटिक सिस्टीम. काय काय सांगितलं बघा याच्यामध्ये. थर्मोडायनॅमिक प्रोसेस म्हणजे काय तर ज्या प्रोसेसमध्ये सिस्टीम ही स्वतःची स्टेट एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये कन्व्हर्ट करते. म्हणजेच इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट जर स्टेटमध्ये सिस्टीमच्या कन्व्हर्जन होत असेल तर ती प्रोसेस जी आहे त्या प्रोसेसला काय म्हटलं जाईल थर्मोडायनॅमिक प्रोसेस असं म्हटलं जातं. थर्मोडायनॅमिक प्रोसेस ज्यावेळेस कॅरी केली जाते त्यावेळेस सिस्टीम स्वतःची स्टेट बदलत असताना त्या प्रोसेसमध्ये नंबर ऑफ इंटरमिजिएट प्रोसेसेस असतात. म्हणजे काय तर डायरेक्ट कन्व्हर्जन होत नाही इनिशियल टू फायनल, त्याच्यामध्ये स्मॉल प्रोसेसेस भरपूर आहेत आणि मग तो इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट हा चेंज होणार आहे. ओके, त्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे बघा की ज्या वेळेस हा चेंज होत असतो म्हणजे एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये ट्रान्सफर होत असतो, ही प्रोसेस थर्मोडायनॅमिक प्रोसेस आहे आणि या प्रोसेसमध्ये सिस्टीमच्या स्टेट व्हेरिएबल्समध्ये चेंजेस होत असतात. मग सिस्टीमचे स्टेट व्हेरिएबल्स कोणते आहेत तर प्रेशर आहे, व्हॉल्यूम आहे, टेम्परेचर आहे. ओके, अशा प्रकारच्या त्या सिस्टीमच्या स्टेट व्हेरिएबल्समध्ये चेंजेस होतात ड्युरिंग द थर्मोडायनॅमिक प्रोसेस आणि हे चेंजेस जे आहेत ते कसे असतात इनफायनाइटसिमली स्मॉल असतात. आणि ज्या अशा सिस्टीम्स आहेत म्हणजे ज्या सिस्टीम्समध्ये स्टेट व्हेरिएबल्समध्ये होणारे चेंजेस हे इनफायनाइटसिमली स्मॉल आहेत अशा सिस्टीमला काय म्हटलं जातं क्वाझिस्टॅटिक सिस्टीम असं म्हटलं जातं. आणि क्वाझिस्टॅटिक प्रोसेस म्हणजे काय असणार तर अशी थर्मोडायनॅमिक प्रोसेस ज्याच्यामध्ये सिस्टीमच्या स्टेट व्हेरिएबलमध्ये होणारे चेंजेस हे इनफायनाइटसिमली स्मॉल आहेत, अशा थर्मोडायनॅमिक प्रोसेसला क्वाझिस्टॅटिक प्रोसेस असं म्हटलं जातं. ओके, हे सगळ्यांच्या लक्षात आलं आहे का बघा. आणि ही जी थर्मोडायनॅमिक प्रोसेस आहे आता याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं तर या प्रोसेसमध्ये डायरेक्ट चेंज पॉसिबल नाही. काय होणार आहे तर हा इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट होणारा जो चेंज आहे तो चेंज कसा होतो बघा. काय सांगितलं तर नंबर ऑफ इंटरमिजिएट चेंजेस होतात, इंटरमिजिएट स्टेट्स असतात. बरोबर, इंटरमिजिएट प्रोसेसेस असतात म्हणजे कन्व्हर्जनच्या पण मल्टिपल स्टेजेस आहेत. बरोबर, आणि या स्टेजेस ज्या आहेत डिफरंट त्या सपोज आपण कशावर दाखवल्या पी व्ही डायग्रॅमवर दाखवल्या. पी व्ही ग्राफ जो आहे त्याच्यावर सपोज आपण या सिस्टीमच्या प्रोसेसमध्ये इनिशियल आणि फायनल स्टेटमध्ये होणारा जो चेंज आहे ती जी थर्मोडायनॅमिक प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये असणाऱ्या इंटरमिजिएट स्टेप्स ज्या आहेत त्या सपोज आपण पी व्ही डायग्रॅममध्ये किंवा पी व्ही कर्वमध्ये रिप्रेझेंट केल्या तर याला काय म्हटलं जातं तर पाथ असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं पाथ म्हटलं जातं. म्हणजे इंटरमिजिएट प्रोसेसेस इन द थर्मोडायनॅमिक प्रोसेस
किंवा इंटरमिजिएट स्टेजेस इन द थर्मोडायनॅमिक प्रोसेस कॅन बी प्लॉटेड अलॉंग द PV ग्राफ अँड दिस इज कॉल्ड ॲज द पाथ. ओके, काय सांगितलं? इंटरमिजिएट चेंजेस इन द थर्मोडायनॅमिक प्रोसेस कॅन बी प्लॉटेड अलॉंग द PV ग्राफ अँड दिस इज कॉल्ड ॲज द पाथ. ओके, म्हणजे पाथ म्हणजे काय समजलं का बघा, ज्या वेळेस सिस्टीम ही इनिशियल स्टेटमधून फायनल स्टेटमध्ये जाते त्यावेळेस तिच्या स्टेटमध्ये होणारा चेंज डायरेक्टली होत नाही, त्याच्यामध्ये नंबर ऑफ स्मॉल चेंजेस होतात, नंबर ऑफ स्मॉल काय असतात, स्टेट्स असतात. आणि या सगळ्या चेंजेसला जर तुम्ही PV डायग्रॅममध्ये रिप्रेझेंट केलं ग्राफच्या साहाय्याने तर हा जो आपल्याला ग्राफ मिळतो त्याला काय म्हटलं जातं, पाथ असं म्हटलं जातं. ओके, आणि हा पाथ जो आहे तो ॲरोनी रिप्रेझेंट केला जातो. ॲरो आपल्याला इंडिकेट करतो की कुठून कुठं प्रोसेस होत आहे ती. ओके, म्हणजे इनिशियल स्टेट कोणती आहे आणि फायनल स्टेट. ॲरो असा इकडे येतो आहे, याचा अर्थ काय, ही आहे इनिशियल स्टेट, ही आहे फायनल स्टेट. सपोज हाच ॲरो मी अपवर्ड डायरेक्शनमध्ये काढला तर ही काय असेल, इनिशियल स्टेट असेल आणि ही काय असेल, फायनल स्टेट असेल. ओके, मग आता इथे आपल्याला काय काय समजलं की थर्मोडायनॅमिक प्रोसेस म्हणजे काय आहे, कॉझिस्टॅटिक सिस्टीम काय असते, आणि आता काय सांगितलेलं आहे तर पाथ म्हणजे काय. ओके, पाथ म्हणजे काय असतो तर ज्यावेळेस आपण इंटरमिजिएट चेंजेस इन द स्टेट व्हेरिएबल्स जे आहेत ते कशावर प्लॉट केलेले आहेत, PV डायग्रॅममध्ये प्लॉट केलेले आहेत किंवा PV ग्राफमध्ये प्लॉट केलेले आहेत, तर त्याला काय म्हटलं जाईल, पाथ असं म्हटलं जाईल. ओके, आता नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहोत बघा, वर्क डन ड्युरिंग थर्मोडायनॅमिक प्रोसेस. वर्क डन ड्युरिंग थर्मोडायनॅमिक प्रोसेस. आता थर्मोडायनॅमिक प्रोसेसमध्ये जे वर्क केलं जातं ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे बघा. त्याच्यासाठी इथे मी एक ग्राफ प्लॉट करते. ग्राफ आहे PV ग्राफ. PV ग्राफमध्ये मल्टिपल पाथ्स आहेत. हां, सगळ्यांनी आता इकडे बघा काय सांगितलेलं आहे बघा, वर्क डन ड्युरिंग द थर्मोडायनॅमिक प्रोसेस हे आपल्याला बघायचं आहे. याच्यामध्ये मी इथे काय काढलेलं आहे, एक PV ग्राफ काढलेला आहे. PV ग्राफमध्ये हे 1 2 3 हे जे नंबर दिसत आहेत इथं, हे 3 काय आहेत तर डिफरंट पाथ आहेत. म्हणजे इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट या रीच करण्यासाठी, म्हणजे इनिशियल स्टेटमधून फायनल स्टेटमध्ये जात असताना तुम्ही वेगवेगळ्या पाथमधून त्या स्टेटला पोहोचू शकता, बरोबर. आणि मग त्या ज्या इंटरमिजिएट प्रोसेसेसमध्ये फॉलो झाल्या त्याचा आपण काय काढतो, PV ग्राफ काढतो आणि तो आपल्याला काय इंडिकेट करतो तर पाथ इंडिकेट करतो. म्हणजेच सपोज ही आहे इथं इनिशियल स्टेट आणि ही काय आहे फायनल स्टेट. ही काय आहे इनिशियल स्टेट, ही काय आहे फायनल स्टेट. मग इनिशियल स्टेटमधून आपल्याला फायनल स्टेटला जायचं आहे. मग असं जात असताना आपण आयदर पाथ 1 वरून जाऊ शकतो किंवा पाथ 2 वरून जाऊ शकतो किंवा पाथ 3 वरून जाऊ शकतो. म्हणजे आपल्याला इथून इथं जायचं आहे ना, मग तुम्ही असं गेलात तरी चालेल, असं गेलात तरी चालेल किंवा असं गेलात तरी चालेल. ओके, मग अशा डिफरंट वेजनी तुम्ही इनिशियल स्टेटमधून फायनल स्टेटमध्ये रीच होऊ शकता, बरोबर. मग हे जे डिफरंट आपण पाथ दाखवलेले आहेत याच्यावरून आपण त्या प्रोसेसमध्ये किती वर्क केलं गेलं ते फाइंड आउट करू शकतो, बरोबर. आता इनिशियल स्टेट ही जी आहे तिथं व्हॉल्यूम किती आहे बघा VI, आणि तिथं प्रेशर किती असेल बघा PI हे प्रेशर असेल, आणि फायनल व्हॉल्यूम VF आहे आणि तिथं प्रेशर किती असेल PF. बघा इथं काय सांगितलं आहे, इनिशियल व्हॉल्यूम किती आहे VI, फायनल व्हॉल्यूम फायनल स्टेटला किती आहे VF. फायनल स्टेटला व्हॉल्यूम आहे VF, त्यावेळेस प्रेशर किती आहे PF.
इनिशियल व्हॉल्यूम इनिशियल स्टेटला व्ही आय आहे आणि फायनल त्यावेळेस त्याचं प्रेशर किती आहे तर पी आय आहे. मग याचे कॉर्डिनेट्स जर तुम्हाला रिप्रेझेंट करायचे असतील इनिशियल पॉईंटचे तर ते काय येतील व्ही आय पी आय. ओके. आणि हा जो फायनल स्टेट आहे याचे कॉर्डिनेट्स काय असतील बघा व्ही एफ पी एफ हे ह्याचे कॉर्डिनेट्स असतील. म्हणजे इनिशियल स्टेट व्ही आय पी आय आहे, फायनल स्टेट व्ही एफ पी एफ आहे आणि आपल्याला इनिशियल स्टेटमधून फायनल स्टेटमध्ये जायचं आहे. मग यासाठी पाथ 1 2 3 असे 3 पाथ इथे आपण बघतोय. आता याच्यामध्ये आपण बघूया पाथ 1. पहिल्यांदा बघूयात पाथ 1. पाथ 1 कसा आहे बघा, इथे आहे पी व्ही ग्राफ आणि पाथ असा दिलेला आहे तुम्हाला, बरोबर. आणि ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या काय काय असतील बघा, इथे आहे पी एफ आणि पी आय, इथे आहे व्ही आय आणि व्ही एफ. मी इथे हा एरिया जो आहे हा एनक्लोज्ड एरिया ड्रॉ करते इथे आणि हा असा पाथ आहे. ओके. हा आहे पाथ 1, तो इथे मी ड्रॉ केलेला आहे. पाथ 1 मध्ये ही जी प्रोसेस कॅरी झालेली आहे याच्यामध्ये पी आणि व्हीचं प्रपोर्शन कसं आहे बघा इनव्हर्स आहे आणि इथं टीची व्हॅल्यू कशी आहे कॉन्स्टंट आहे आणि प्रेशर आणि व्हॉल्यूम हे दोन्ही पण काय होतात चेंज होतात. ओके. फर्स्ट प्रोसेस जी आहे या फर्स्ट प्रोसेसमध्ये काय काय होतं तर प्रेशर आणि व्हॉल्यूम यांचं प्रपोर्शन कसं आहे ग्राफवरून कळतं आहे आपल्याला कसं आहे ते इनव्हर्स प्रपोर्शन आहे. आणि हे कधी पॉसिबल आहे ज्यावेळेस टेम्परेचर कसं असतं कॉन्स्टंट असतं आणि प्रेशर आणि व्हॉल्यूम या दोन्ही व्हॅल्यूज काय होतात चेंज होतात. म्हणजे इनिशियली व्हॉल्यूम ज्यावेळेस व्ही आय आहे त्यावेळेस प्रेशर इथं पी आय आहे, त्यानंतर व्हॉल्यूम काय झालं इन्क्रीज होत गेलं आणि फायनल स्टेटला व्हॉल्यूम किती आहे व्ही एफ आहे आणि त्यावेळेस करस्पॉन्डिंग प्रेशर किती आहे पी एफ. म्हणजे आपल्या लक्षात येते बघा की ज्यावेळेस व्हॉल्यूम व्ही आय टू व्ही एफ इन्क्रीज होतं त्यावेळेस प्रेशर पी आय टू पी एफ काय होतं डिक्रीज होतं. म्हणजे इथे व्हॉल्यूम काय होणार आहे तर इन्क्रीज होणार आहे आणि ॲट द सेम टाईम प्रेशर काय होणार आहे डिक्रीज होणार आहे. ओके. म्हणजे व्हॉल्यूम इन्क्रीज करण्यासाठी इथे तुम्ही प्रेशर काय केलेलं आहे तर डिक्रीज केलेलं आहे. व्हॉल्यूममधला इन्क्रीज आहे व्ही आय टू व्ही एफ आणि प्रेशरमधला डिक्रीज आहे पी आय टू पी एफ. ओके. आणि इथे जे वर्क केलं जाईल हे वर्क कसं असणार आहे पॉझिटिव्ह आणि त्याचं रिझन आहे व्ही टू ग्रेटर दॅन व्ही वन. म्हणजेच काय असेल तर व्ही एफ ग्रेटर दॅन व्ही आय. हे कळलं. फायनल व्हॉल्यूम ग्रेटर दॅन इनिशियल व्हॉल्यूम आहे आणि त्यामुळे वर्कची व्हॅल्यू कशी असणार आहे पॉझिटिव्ह असणार आहे. ओके. इथे आपण काय बघितलं फर्स्ट पाथ बघितलेला आहे. फर्स्ट पाथमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट आहे आणि प्रेशर आणि व्हॉल्यूम या दोन्ही व्हॅल्यू काय होतात चेंज होतात. प्रेशर डिक्रीज होतं आणि ॲट द सेम टाईम व्हॉल्यूम काय होतं इन्क्रीज होतं. ही पाथ 1ची इन्फॉर्मेशन झाली. त्यानंतर सेकंड बघूया आपण पाथ 2. पाथ 2 जो आहे त्याच्यामध्ये आपण बघूयात पाथ 2 कसा दाखवलेला आहे बघा. तर इथे आहे पी, इथे आहे व्ही. त्यानंतर पाथ 2 कसा आहे बघा इकडनं वरून आहे तो हा आहे इथं इनिशियल स्टेट, इथून इथे जाईल आणि इथून असा इथे येईल. ओके. हा आहे पाथ सेकंड. ओके. आता इथं या व्हॅल्यूज आहेत पी आय, हे आहे इथं पी एफ आणि व्ही आय आणि व्ही एफ आणि इथे आहे 0 आणि हा असेल याचा एनक्लोज्ड एरिया. आता नीट लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की या इथं काय होतं बघा. इथे आपण नेम्स देऊया हवं तर. फर्स्ट इथे पॉईंट असेल ए, इथं बी आणि इथे सी असेल. ओके. आणि हा जो पाथ आहे याच्यावर इथं ए टू बी. पाथ 1 जो आपण बघितला त्याच्यामध्ये इनिशियल स्टेट ए होती, फायनल स्टेट काय होती बी अशी होती. इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट येत असताना व्हॉल्यूममध्ये इन्क्रीज होतो आणि प्रेशरमध्ये करस्पॉन्डिंग डिक्रीज होतो आणि ही प्रोसेस टेम्परेचर कॉन्स्टंट असताना कॅरी केली जाते. वर्क कसं असतं पॉझिटिव्ह का तर फायनल व्हॉल्यूम ग्रेटर दॅन काय आहे इनिशियल व्हॉल्यूम आहे. आणि हे तुम्हाला सांगितलेलं आहे मी की पी व्ही डायग्रॅममध्ये एनक्लोज्ड एरिया जर तुम्ही फाइंड आउट केला तर तो एरिया आपल्याला कोणती व्हॅल्यू रिप्रेझेंट करतो तर वर्कची व्हॅल्यू रिप्रेझेंट करतो. मग या ग्राफचा हा एनक्लोज्ड एरिया जर तुम्ही फाइंड आउट केला
तर त्याच्यावरून तुम्हाला काय मिळणार आहे, तर वर्क किती केलं गेलं ते मिळेल. ओके, सो वर्क डन कॅन बी डिटरमाइंड बाय द एनक्लोज्ड एरिया अंडर द PV कर्व. ओके, म्हणजे हा जो इथे एरिया दाखवलेला आहे हा एरिया फाइंड आउट करा, मग या प्रोसेससाठी करस्पॉन्डिंग किती वर्क केलं गेलं ते आपल्याला इथे मिळेल. ओके, आता सेकंड पाथ सेकंड जो आहे तो कसा आहे बघा, हा आहे पाथ सेकंड. ओके, तो तिथे आपण ड्रॉ केला. इथे हा जो इनिशियल स्टेट आहे याला आपण A नाव दिलं आहे, त्यानंतर इथे हा जो पॉईंट आहे त्याला B नाव दिलं आहे आणि ही फायनल स्टेट जी आहे त्याला नेम आपण दिलं आहे C. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे बघा, आता हे इथून इथं येते पण या वेनं येणार आहे ना, म्हणजे ही इनिशियल स्टेट आहे, ही फायनल स्टेट आहे. इनिशियल स्टेटमधून फायनल स्टेटमध्ये येत असताना हा एक पाथ होता. आता हा सेकंड पाथ कसा आहे बघा, इथून इथं जायचं आहे आणि इथून खाली यायचं आहे. ओके, तर आता याच्यामध्ये काय काय होतं, तर इनिशियली A to B प्रोसेस कॅरी केली जाईल ॲट कॉन्स्टंट प्रेशर. म्हणजेच इनिशियल स्टेटला व्हॉल्यूम किती असेल VI, प्रेशर किती असेल PI आणि VI हे प्रेशर आणि व्हॉल्यूम आहेत. त्यानंतर कॉन्स्टंट प्रेशर ठेवलेलं आहे इनिशियली आणि त्यावेळेस व्हॉल्यूममधला इन्क्रीज आहे VI टू VF. ओके, काय केलं बघा, पहिल्यांदा प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं आणि व्हॉल्यूम काय केलं, इन्क्रीज केलं. प्रेशर कॉन्स्टंट ठेवून व्हॉल्यूम इन्क्रीज केलं आणि आता फायनल स्टेटला इथे जे व्हॉल्यूम आहे त्या व्हॅल्यूपर्यंत रीच झालेलं आहे. ओके, फर्स्ट प्रोसेस काय कॅरी झाली, तर ॲट कॉन्स्टंट प्रेशर व्हॉल्यूम इज इन्क्रीज्ड. पहिल्यांदा प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं, व्हॉल्यूम इन्क्रीज झालं, कुठून कुठे, VI टू VF. ओके, पहिल्यांदा प्रेशर कॉन्स्टंट ठेवलेला आहे PI आणि त्या प्रेशरला कॉन्स्टंट प्रेशरला व्हॉल्यूम काय झालं, इन्क्रीज झालं. आणि व्हॉल्यूम किती इन्क्रीज झालं, तर फायनल स्टेट Cला जेवढं व्हॉल्यूम आहे तिथंपर्यंत काय झाली, व्हॅल्यू इन्क्रीज झाली, पण त्यावेळेस प्रेशर कसं आहे, कॉन्स्टंट आहे. त्यानंतर नेक्स्ट काय झालं बघा, इथं प्रेशर कॉन्स्टंट होतं बरोबर, आणि आता B टू C जात असताना प्रेशरची व्हॅल्यू PI आहे आणि इथं C पॉईंटला प्रेशरची व्हॅल्यू PF आहे. याचा अर्थ प्रेशर काय झालं, इथे डिक्रीज झालं बघा. B पॉईंटला रीच झाल्यानंतर B टू C ही जी प्रोसेस कॅरी होते, B टू C मध्ये काय होतं, तर प्रेशर PI टू PF इथे डिक्रीज होणार आहे आणि व्हॉल्यूम जे आहे ते B टू C या प्रोसेसमध्ये कसं आहे, कॉन्स्टंट आहे. म्हणजे पुढची प्रोसेस जी कॅरी केली जाते त्याच्यामध्ये ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आपण म्हणूयात, प्रेशर जे आहे ते काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. प्रेशर इज डिक्रीज्ड फ्रॉम PI टू PF. ओके, म्हणजे सेकंड पाथ जो आहे त्या सेकंड पाथमध्ये काय झालं, तर पहिल्यांदा प्रेशर कॉन्स्टंट होतं, म्हणजे प्रेशर हे स्टेट व्हेरिएबल कॉन्स्टंट आहे आणि चेंज कशामध्ये झाला, व्हॉल्यूम या स्टेट व्हेरिएबलमध्ये झाला. व्हॉल्यूम काय झालं, इन्क्रीज झालं. त्यानंतर पुढून B टू C येत असताना इथे व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे आणि प्रेशर काय झालेलं आहे, डिक्रीज झालं. बघा, A पासून C पर्यंत जायचं आहे. A ही इनिशियल स्टेट होती, C ही काय आहे, फायनल स्टेट आहे. मग A टू C इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट जायचं आहे. मग इथं तुम्ही इथं काय केलं होतं, डायरेक्टली प्रेशर डिक्रीज करा आणि व्हॉल्यूम इन्क्रीज होणार आहे आणि टेम्परेचर काय ठेवलं होतं, कॉन्स्टंट ठेवलं होतं. पण इथे काय केलं, पहिल्यांदा प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं, व्हॉल्यूम वाढवलं, त्यानंतर व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलं, प्रेशर कमी केलं. म्हणजे इथे दोन्ही सायमल्टेनियसली चेंज केल्या का, नाही. एकदा प्रेशर कॉन्स्टंट ठेवून व्हॉल्यूम इन्क्रीज केलं आणि नंतर व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवून प्रेशर इन्क्रीज केलं. म्हणजे इथे काय झालं, तर हा जो पाथ फॉलो झाला आहे तोच इथे झाला आहे का, नाही. म्हणजे याच्यामध्ये इंटरमिजिएट ज्या प्रोसेसेस आहेत त्या आणि इथं असणाऱ्या इंटरमिजिएट प्रोसेसेस सेम आहेत का, नाही. मग इथं जे वर्क केलं जाईल आणि इथे जे वर्क केलं जाईल ते सेम असेल का, नसणार आहे. मग इथं जे वर्क केलं गेलं या प्रोसेसमध्ये ते कसं फाइंड आउट करायचं, तर इथे हा जो एनक्लोज्ड एरिया आहे तो एरिया फाइंड आउट करा. त्याच्यावरून आपल्याला काय मिळतं की या प्रोसेससाठी किती वर्क केलं गेलं. ओके, मग इथे केलेलं वर्क आणि इथं केलेलं वर्क हे दोन्ही सेम असेल का, नाही. म्हणजे वर्क इथं फक्त इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट यांच्यावर डिपेंड आहे का, नाही. कशावर डिपेंड आहे ते,
पाथवर डिपेंड आहे, म्हणजे इंटरमिजिएट जे चेंजेस झालेले आहेत त्याच्यावर डिपेंड आहे, पाथवर डिपेंड आहे. ओके, लक्षात आलं सगळ्यांच्या? बघा इथे आपण कोणता पाथ बघितला? सेकंड पाथ बघितलेला आहे. आता आपण थर्ड पाथ बघायचा आहे. बघा थर्ड पाथ कसा आहे सगळ्यांनी लक्षात ठेवा. तर इथे मी हे रफ करते आहे. थर्ड पाथ कसा आहे बघा, असा आहे, इथे इथून असा. ओके, असा येणार आहे तो पाथ. मग आता तो आपण ड्रॉ करूयात. बघा थर्ड नंबर पाथ, थर्ड पाथ जो आहे तो कसा दाखवलेला आहे? इथे आहे प्रेशर, व्हॉल्यूम आणि हा असा पाथ आहे. ओके, हा पॉईंट ए आहे, हा बी आहे, हा सी आहे सपोज, आणि हा एनक्लोज्ड एरिया आपल्याला इथे काढायचा आहे. हे आहे व्ही आय, ही आहे व्ही एफ, इथं पी एफ आणि इथं आहे पी आय. ओके, आणि हा असेल त्याचा एनक्लोज्ड एरिया. आता याच्यामध्ये इनिशियल प्रोसेस कोणती आहे सांगा मला? ए पासून सी पर्यंत जायचं आहे, पण कसं गेलं आहे? ए पासून बी पर्यंत फर्स्ट आणि नंतर बी टू सी. ओके, पहिली प्रोसेस आहे ए टू बी, नंतर प्रोसेस कोणती आहे? बी टू सी. मग पहिल्यांदा ए टू बी जात असताना काय झालं सांगा मला? ए टू बी जात असताना प्रेशरमध्ये काय झाला? डिक्रीज झाला. प्रेशर डिक्रीज केलेला आहे आणि त्यावेळेस ए टू बी येत असताना व्हॉल्यूम काय आहे? तर कॉन्स्टंट आहे. ओके, आणि बी टू सी जात असताना काय होतं? बी टू सी जात असताना प्रेशर काय ठेवलं? कॉन्स्टंट ठेवलं आणि व्हॉल्यूम काय झालं? इन्क्रीज झालं. ओके, आता तिकडची पहिली प्रोसेस काय होती बघा? पहिल्यांदा प्रेशर कॉन्स्टंट ठेवून व्हॉल्यूम इन्क्रीज केलं आणि नंतर व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवून प्रेशर डिक्रीज केलं. ओके, आता त्याच्या उलटी प्रोसेस इथं केलेली आहे. मग पहिल्यांदा काय करायचं आहे? तर प्रेशर डिक्रीज करायचं, त्यावेळेस व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल, आणि त्यानंतर व्हॉल्यूम इन्क्रीज करायचं, त्यावेळेस प्रेशर कॉन्स्टंट असेल. मग इथे सुद्धा सेम तेच केलं की पहिल्यांदा एक व्हेरिएबल कॉन्स्टंट ठेवला व्हॉल्यूम आणि प्रेशरमध्ये चेंज केला. इथं नंतर काय केलं? तर प्रेशर कॉन्स्टंट ठेवला आणि व्हॉल्यूम चेंज केलं. ओके, म्हणजे ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसमध्ये आणि त्या प्रोसेसमध्ये फरक काय? तर याच्यामध्ये जे फर्स्ट प्रोसेस आहे ती याच्यामध्ये सेकंड आहे आणि त्यात सेकंड असणारी प्रोसेस यात फर्स्ट आहे. ओके, आणि आता हा जो एनक्लोज्ड एरिया आहे ग्राफचा, ही जी कर्व आहे याच्या खाली इथे जो असणारा एरिया आहे, हा एनक्लोज्ड एरिया आपल्याला कोणती व्हॅल्यू रिप्रेझेंट करतो? वर्कची व्हॅल्यू रिप्रेझेंट करतो. आता बघा हा जो एनक्लोज्ड एरिया आहे तो या प्रोसेससाठी किंवा या पाथसाठी जे वर्क केलं गेलं या प्रोसेसमध्ये ते आपल्याला रिप्रेझेंट करेल. सेकंड ग्राफचा जो एनक्लोज्ड एरिया आहे तो त्या प्रोसेसमध्ये जे वर्क केलं गेलं ते रिप्रेझेंट करेल. आणि थर्ड ग्राफचा हा जो एनक्लोज्ड एरिया आहे तो या थर्ड प्रोसेसमध्ये जे वर्क केलं ते रिप्रेझेंट करेल. मग आता मला सांगा की ह्या तिन्ही प्रोसेसचा मध्ये हा जो एनक्लोज्ड एरिया आहे तो एनक्लोज्ड एरिया सेम असेल का? ह्या तिन्ही प्रोसेसमध्ये असणारा एनक्लोज्ड एरिया सेम असणार आहे का? नाही. या तिन्ही प्रोसेसमधला एनक्लोज्ड एरिया कसा असेल? डिफरंट असेल. बरोबर, एनक्लोज्ड एरिया तिन्ही प्रोसेसमधला डिफरंट आहे. आणि त्याच्यावरून आपण काय सांगू शकतो की या तिन्ही प्रोसेसमध्ये जे वर्क केलेलं आहे ते तिन्ही प्रोसेसमधलं वर्क कसं आहे? तर डिफरंट आहे. बघा तिन्ही प्रोसेसमधला एरिया डिफरंट आणि त्यामुळे या तिन्ही प्रोसेसमध्ये केलेलं वर्क जे आहे ते सुद्धा कसं असणार आहे? डिफरंट आहे. म्हणजे आपल्याला काय माहिती आहे? इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट माहिती आहे. मग इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट जात असताना जर डिफरंट पाथ फॉलो केले गेले तर वर्क डनची व्हॅल्यू काय असते? डिफरंट असते. म्हणजे थर्मोडायनॅमिक प्रोसेसमध्ये जे वर्क केलं जातं स्टेट चेंज करण्यासाठी ते फक्त इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट यांच्यावर डिपेंड नाही आहे, तर ते कशावर आहे? तर त्या प्रोसेससाठी जो पाथ फॉलो झाला त्या पाथवर सुद्धा डिपेंड आहे. म्हणजेच वर्क डन इन द थर्मोडायनॅमिक प्रोसेस नॉट ओनली डिपेंड ऑन द इनिशियल अँड फायनल स्टेट बट ऑल्सो इट डिपेंड्स ऑन द
path which is followed during the process. ओके, इनिशियल स्टेट फायनल स्टेट यांच्यावर डिपेंड आहे, प्लस आणखीन कशावर डिपेंड आहे तर पाथ जो फॉलो झाला त्याच्यावर डिपेंड आहे. ओके, सगळ्यांच्या लक्षात आलं आहे का बघा. आत्ता आपण काय बघितलं, वर्क डन ड्युरिंग द थर्मोडायनॅमिक प्रोसेस, आणि याच्यामध्ये आपल्याला कन्क्ल्युजन काय मिळालं तर वर्क हे फक्त इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट यांच्यावर डिपेंड नाही आहे, तर ते कशावर डिपेंड आहे, पाथवर सुद्धा डिपेंड आहे. आणि पाथ म्हणजे काय तर ज्या वेळेस इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट सिस्टीमची स्टेट काय होते, चेंज होते, त्यावेळेस मल्टिपल इंटरमिजिएट स्टेट्स असतात, मल्टिपल इंटरमिजिएट प्रोसेसेस असतात, आणि त्यांचा जर आपण PV ग्राफ प्लॉट केला तर त्याला आपण काय म्हणतो, पाथ असं म्हणतो. थर्मोडायनॅमिक प्रोसेस म्हणजे काय, द प्रोसेस इन विच सिस्टीम चेंजेस इट्स स्टेट फ्रॉम इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट इज कॉल्ड ॲज द थर्मोडायनॅमिक प्रोसेस. थर्मोडायनॅमिक प्रोसेसमध्ये हीट घेतली जाते, हीट दिली जाते, त्याचसोबत वर्क सराउंडिंगवर केलं जातं, त्यानंतर सिस्टीमवर सुद्धा केलं जातं. ओके, सगळ्यांच्या लक्षात आलं का बघा. थर्मोडायनॅमिक प्रोसेस, त्यानंतर कॉझिस्टॅटिक सिस्टीम म्हणजे काय ते सांगितलं, तर अशी सिस्टीम ज्या सिस्टीममध्ये स्टेट व्हेरिएबल्समध्ये होणारे चेंजेस ड्युरिंग द थर्मोडायनॅमिक प्रोसेस हे कसे असतात, इनफायनाइटसिमली स्मॉल. द सिस्टीम इन विच the changes in the state variables during the thermodynamic process are infinitesimally small, this system is called as the quasi-static system. त्यानंतर पाथ म्हणजे काय आणि वर्क डन ड्युरिंग द थर्मोडायनॅमिक प्रोसेस, त्याचे हे डिफरंट आपण एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. ओके.